शेवट सांगतोय. संतप्त आंदोलकांना मनोज जरांगेचा इशारा. सरकारवर आगपाखड करत म्हणाले, जबाबदार मराठा आरक्षण घेऊनच जाणार आणि त्यासाठी आमरण उपोषणाचा एल्गार करत मनोज जरांगे यांनी मुंबईत आझाद मैदानात असंख्य मराठा आंदोलनासह हजेरी लावली. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा दक्षिण मुंबईत चक्काजाम झाल्याचं पाहायला मिळालं. संतप्त आंदोलकांनी CST स्थानक आणि पालिका मुख्यालयासमोर ठिय्या मांडलं. कळताच मनोज जरांगे यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचा स्पष्ट इशारा दिला. आम्हाला कोणाचं आरक्षण हिरावून घ्यायचं नाही. ओबीसींचं आरक्षण काढून आम्हाला द्या असं आम्ही म्हणत नसून आमचं आरक्षण आम्हाला द्या असं आम्ही म्हणत आहोत. कृपया संभ्रम निर्माण करू नये. ओबीसींच्या 32% आरक्षणातून 20% आरक्षण मराठ्यांना द्या असं आम्ही म्हणत नाही. मराठा कुणबी हा एकच आहे हे समजून घ्या. राज्य अस्थिर करण्याचं काम मंत्र्याकडून होऊ नये ही अपेक्षा आहे असं जरांगे स्पष्ट म्हणाले. मराठा आंदोलकांनी दक्षिण मुंबईत मोठ्या प्रमाणावर आणलेली वाहनं आणि सद्यस्थिती पाहता तुमची वाहनं पोलिसांनी दिलेल्या पार्किंगमध्ये लावा. कॅन्टीन ग्रीन, मस्जिद बंदर, शिवडीला पार्किंग आहे तिथं लावा. गाड्या सुरक्षित ठिकाणी लावा. पाऊस आला तर तुम्हाला तुमच्या गाडीत जाऊन झोपता येईल. रेल्वेनं आझाद मैदानावर 2 मिनिटात याल. वाशीच्या गाड्या लावा. आपापल्या शांततेनं आंदोलन करायचं आहे. समजून घ्या. गोंधळ घालणाऱ्यांना घालू देत, पण त्यांना सांगा की तुम्ही आंदोलनाची दिशा सध्या शांततेत ठेवा. बघू ना किती दिवस चालणार हे. आरक्षण देतात की नाही, त्यांची सरकारची काय इच्छा आहे बघू असं ते म्हणाले. ठिय्या मांडणाऱ्या आंदोलकांना म्हणाले, आंदोलकांना सुविधा देणं प्रशासनाचं काम आहे. आयुक्ताचं काम आहे ना. पोरं वैतागली आहेत. BMC आणि CST समोरील पोरांना विनंती आहे, शांततेनं घ्या अशा शब्दात जरांगेंनी आंदोलकांना आवाहन केलं. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधल्याचंही पाहायला मिळालं. मुख्यमंत्री साहेब, संधी आहे. मराठे कधीच तुम्हाला विसरणार नाहीत. पोरांना विनंती आहे, होऊ दे हाल. तुम्ही आझाद मैदानात या. पोलिसांना विनंती, पोरांना चिडवू नका. तुम्ही हॉटेल बंद करायला लावले म्हणून पोरं वैतागली. भाजपामधील काम करणाऱ्या मराठ्यानं समजून घ्यावं की तुमचे मुख्यमंत्री गोरगरीब मराठ्याच्या पोरांना किती त्रास देत आहेत. हॉटेल, शौचालय बंद करायला सांगितलं. मुख्यमंत्री साहेब, हा गैरसमज दूर करा. एकच विनंती, मराठ्यांना आरक्षण द्या. मराठ्यांचा शब्द मान्य करा. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे. तुमच्यामुळं अमित शहा आणि मोदी साहेबांनाही अडचण येईल असा अचूक इशारा जरांगेंनी दिला. आपल्याला मुंबई सांभाळायची आहे. आम्ही शांततेच्या मार्गानं जाणार असं सांगताना त्यांनी वारंवार आक्रमक आंदोलकांना आझाद मैदानाकडे येत CSTचा मार्ग मोकळा करण्याचं आणि मुंबई मोकळी करण्याचं आवाहन केलं. मुंबई आपली आहे. आपल्याला मुंबई सांभाळायची आहे. रोडवर लावलेल्या गाड्या मैदानात लावा. गैरसमज करू नका असं सांगत जरांगेंनी आपलं आरक्षण अंमलबजावणीशिवाय माघार घेणार नाही असं निर्धारही करत पोलिसांनाही सहकार्याची विनंती केली आहे. कार्यकर्त्यांना त्यांनी तातडीनं आझाद मैदानातून CSMTच्या दिशेनं जाण्यास सांगत ते आंदोलकांना आझाद मैदानावर पाठवा अशा सूचना केल्या. मी शेवटच सांगतो, पोरांना, गोरगरीब मुंबईकरांना त्रास होता कामा नये. जे उड्डाणपुलावर गाड्या असतील तर त्या गाड्या काढा आणि मैदानावर लावा. पोलिसांनी कृपया सहकार्य करावं. मी कोणाच्या आश्वासनावर उपोषण मागे घेणार नाही. राज्य अस्थिर होता कामा नये अशा शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली. तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.